नमस्कार, मी नटराज तुमवाड. आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनेची माहिती. मित्र हो, आपण जर PM किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल, आपल्याला जर PM किसान योजनेअंतर्गत वार्षिक 6,000 रुपये मिळत असतील, तर आपल्यासाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे, महत्त्वाची अपडेट आहे. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा. तत्पूर्वी चॅनलवरती मात्र पहिल्यांदाच आला असाल आणि अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील. आणि खाली दिलेल्या हाईप बटनला देखील न विसरता प्रेस करा. तर मित्र हो, PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत तुम्हाला जर दरवर्षी 6,000 रुपये मानधन मिळत असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची माहिती आहे, महत्त्वाची अपडेट आहे. कारण केंद्र सरकार आणि राज्य सरकारने आपल्याला PM किसान सन्मान निधी योजनेचा लाभ देण्यासाठी KYC ही बंधनकारक केलेली आहे आणि यासाठी आपल्याला 30 जून 2026 ही शेवटची मुदत दिलेली आहे. आणि PM किसान योजनेचा 23वा हप्ता आपल्या खात्यामध्ये जमा होण्यापूर्वी आपल्याला आपली KYC ही पूर्ण करून घेणं गरजेचं आहे. अशा प्रकारची माहिती देखील शासनाकडून देण्यात आलेली आहे. आणि ही KYC जी आहे, ही KYC एवढ्यासाठी करण्यात येत आहे की जे पारदर्शक, जे खरे लाभार्थी आहेत, अशा खऱ्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा. जे बोगस लाभार्थी आहेत ते या योजनेतून बाद व्हावेत, यासाठीच केंद्र सरकार व राज्य सरकारकडून PM किसान सन्मान निधी योजनेतील लाभार्थ्यांसाठी KYC बंधनकारक केलेली आहे. आणि त्यासाठी तुम्हाला 30 जून 2026 ही शेवटची मुदत दिलेली आहे. आता KYC नेमकी कशा पद्धतीने तुम्ही करू शकता, तर KYC तुम्ही दोन प्रकारे करू शकता. एक म्हणजे तुम्ही तुमच्या स्वतः मोबाईलवरून KYC पूर्ण करू शकता. त्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरवरून PM किसान ॲप जे आहे ते डाउनलोड करायचं आहे आणि PM किसान ॲपच्या माध्यमातून फेस ऑथेंटिकेशन करून तुम्ही तुमची KYC पूर्ण करून घेऊ शकता. आणि दुसरी जी पद्धत आहे ती म्हणजे तुम्ही तुमच्या जवळच्या कुठल्याही CSC सेंटरवरती जाऊन तुमची PM किसान सन्मान निधी योजनेची KYC तुम्ही पूर्ण करू शकता. CSC सेंटरवरती गेल्यानंतर त्यांना फक्त एवढंच सांगायचं की मी PM किसान सन्मान निधी योजनेचा लाभार्थी आहे आणि मला KYC करायची आहे. त्यानंतर ते तुमचे आधार कार्डनुसार तुमची KYC पूर्ण करतील. जाताना सोबत फक्त तुमचं आधार कार्ड घेऊन जावा, म्हणजे तुमची PM किसान सन्मान निधी योजनेची KYC CSC सेंटरवरून देखील केली जाईल. आता तुम्हाला ज्या पद्धतीने KYC करणं सोपं असेल ते तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता. पण लक्षात ठेवा, तुम्हाला जर PM किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळवायचा असेल, 23वा हप्ता न चुकता आपल्या खात्यामध्ये जमा करून घ्यायचा असेल, तर 30 जून 2026 पूर्वी आपल्याला आपली PM किसान योजनेची KYC करणं बंधनकारक असणार आहे. तर मित्रो, ही महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या इतर मित्रांना, माता भगिनींना देखील जास्तीत जास्त व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका. या संदर्भात आपले आणखी काही प्रश्न असतील, शंका असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा. अशाच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.